नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे सारिका विथ गणेश ब्लॉग. सो आता आपण निघालो आहे माऊलीच्या दर्शनासाठी. आज हडपसरमध्ये पुण्यामध्ये माऊली पालखी येणार आहे, तो आपण बघूया आणि दर्शन पण घेऊया आणि तुम्हालाही नक्की आवडेल आमच्या ब्लॉगमध्ये माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. सो आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्यासोबत राहा. येस, आम्ही खूप उत्सुक आहोत. तर आम्ही निघालो माऊलीच्या दर्शनासाठी. तर पूर्ण पालखीचा सोहळा आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे. ठीक आहे, तर आम्ही आता निघतोय माऊलीच्या दर्शनासाठी. चल. तर मंडळी, आपल्या इथे आपले काही वारकरी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा अनुभव जाणून घेऊया. निघाले का आता? अच्छा, कधी निघालो तुम्ही? शुक्रवारी 8 दिवस. हा, पहिल्यांदा चालले का? हो, पहिल्यांदा वारीला चालले? दुसरी वारी. पहिल्यांदा चालले ना? दुसरी वारी. मग बोलू शकता आपण? तर आपण गेल्या वर्षीच्या वारीचा अनुभव सांगचाल का? गेल्या वर्षी वारीचा अनुभव कसा आला, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. छान वाटतं. छान म्हणजे आता दरवर्षी असं करू वाटते. एका वर्षी आलं की दुसऱ्या वर्षी वाज वाटते. काय ना, म्हणजे पाय दुखतात का? पाय दुखण्याचं तर पाय दुखण्यात तर पाय दुखत नाही. घरचे सगळे परिवार तुमचे? हो, छान. मग आता पावसाचं वगैरे काय वाटतं? कसं पाऊस कंटिन्यू आहे? नाही तर आपण गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? जावंच वाटते. पाऊस असला तरी जावं वाटते. तुम्हाला काय वाटतं? गेलंच पाहिजे. कसं वाटतं तरी वारीमध्ये? चांगलं वाटते, खूप छान वाटते. अनुभव काय असा वेगळा आला का तुम्हाला कधी? अनुभव बाकीचं काहीच छान वाटते. असं वातावरण घरच्या पेक्षा काहीच लक्षात येत. छान वाटते. घरचं लक्षातच येत नाही. काय टेन्शन नाही, काहीच नाही. घरच्या आठवणी माणसं नको म्हणजे ते जावंच वाटते. म्हणजे असं काय वेगळा अनुभव आला का? म्हणजे तुमचं घरी काय असं आजारी काहीच पूर्ण वारी झाली आमच्या 4 वारी. वारी केल्यानंतर काय फरक वाटतोय? म्हणजे खूप छान वाटते. शरीरात पण बदल होतो. काहीच होत नाही, त्रास होत नाही ना कोणताच. आता कसं आम्ही थोडं जरी झालं तरी पाय दुखतात. काय दुखतात? नाही दुखत नाही तर. दुखत नाही तर पाय. एक दिवस वाटते. तुमची चौथी आहे. बघा, या काकूंची चौथी वारी आहे आणि ह्यांची दुसरी वारी आहे. सो बघा, हे लोक ह्या वयात म्हणजे जातात आहे वारीसाठी. सो आपण पण विचार केला पाहिजे वारीला जाण्यासाठी. सो तुम्ही नक्की बघा. आपण वारीचं आपण आता दर्शनाला चाललो आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या. तर नक्की तुम्ही कंटिन्यू बघा आपला ब्लॉग. तर नमस्कार माऊली. आता आपल्याकडे आहेत वारकरी. तुम्ही बघा ह्यांचं वय नक्की किती आहे ते तुम्ही बघून शॉक होल. तर बघा, काय नाव आहे तुमचं? पर्यागबाई. पर्यागबाई. काय वय आहे तुमचं? आता काय आहे असं गाडी जाऊ द्या. वय काय तुमचं? 80, 85, 90? 80च्या. मग किती वर्ष झाले वारी करताय तुम्ही? 35 वर्ष झालं. 35 वर्ष झाली. मग काय अनुभव आहे काय वारीचा तुमचा? अनुभव आहे ना. म्हणजे काय कसं वाटतंय? छान वाटते. संसारात जरा बरकत येते. देवाच्या वाटण चांगलं वाटते. आलं की जावा वाटते. आता घरी गेल्या महिनाभर नवस केला की तुम्ही की बाबा हा माझी इच्छा पूर्ण होऊ दे? ते नवस करायच्या आधीच माऊली इच्छा आमची पूर्ण करायला लागली. त्याचे मागायचं काहीच राहिलं नाही आम्हाला. नक्की. 35 वर्ष झालं तुम्ही वारी करताय. आणि तुम्ही माऊली? मला 15 वर्ष व्हायला. तुमचं नाव सांगा. माझं नाव कोंडीबा हाके आहे. मी नांदेडचा आहे. मी अच्छा, नांदेडवरून आले का? हो, नांदेडून. आम्ही किती? 15 वर्ष. 15 वर्ष. काय अनुभव काय वेगळा तुमचे सांगू शकता? म्हणजे कसं अनुभव म्हणजे आनंद वाटते. आता जसं माऊलीची वारी कधी निघती, त्याच्या 8 रोजानच घरून अशी तयारी करून कधी जवळ येते, कधी जाणं होते. म्हणजे आनंद भेटतो एक म्हणजे आपल्या जीवनाला. आणि लोक आजकाल ते एक्सरसाइज करतात. आम्हाला एक्सरसाइज करायची गरज नाही. 1 महिना आम्ही आमचं माऊली. तुमच्या चेहऱ्याचा आनंदच सांगतो की तुम्ही किती एक्साइटेड आहे आणि तुम्ही किती खुश आहात वारीसाठी. खरंच. आणि माऊली तुम्ही किती वर्ष झाली? 7 वर्ष झाले वारी करता. काय अनुभव वेगळा आला का? अनुभव आहे ना. म्हणजे कसं काय जीवनामध्ये काय बदल? जीवनामध्ये माणसाचं एक परिवर्तन होतं. नक्की तुमचा अनुभव काय सांगाल का? काय म्हणजे काय असा वेळ काय अडचण वगैरे आली होती? नाही, अडचण कधीच नाही. मी गेल्या वर्षी पेरणी केली नाही, यंदा केली नाही. माझ्या पत्नीनं माझ्या मुलांनाच पेरणी केली. अच्छा, म्हणजे सगळं व्यवस्थित आपलं वारीमुळे सगळं व्यवस्थित चाललंय. हो, चालेल. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही किती वर्ष झाले आपण करताय? पहिल्याच वर्ष. पहिलं वर्ष आहे. मग कसं काय वाटतं का भीती म्हणजे आता मला होणार नाही? नाही, छान काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. म्हणजे एकटे आले का फॅमिली सोबत? नाही, एकटा झालो. एकटे झाले. कुठून आले तुम्ही? नांदेड, हातगाव तालुका. काय अनुभव काय आतापर्यंत? आता तुम्ही शुक्रवारी वारी निघाली. हो. मग काय अनुभव पावसाचा वगैरे? नाही, पावसाची दर्शन झाली नाही. मस्त छान झालं. दर्शन वगैरे झालं? माऊलीचं दर्शन करून? माऊलीचं दर्शन करून घेतलं आधीच. आता जाताना दर्शन करायचं नाही, तसंच जायचं.
चालेल चालेल, तर आम्ही पण आता दर्शन घेतोय. सारिका तोरगे, वैशाली काळोरे, त्यांनी कुठं असो त्यांनी पंपाच्या समोर या. मंडळी, तुम्ही पाहिलं असेल आता माऊलींचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन माऊली पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झालेले आहेत. खूप असा प्रसन्न असं वातावरण, सर्व वारकरी बांधव पंढरपूरच्या वारीने निघालेले आहेत. सारिका तोरगे, वैशाली काळोरे, त्यांनी कुठं असो त्यांनी पंपाच्या समोर या. तर आता आपण नाश्ता करत आहोत जरा वारी चालून थोडस. येस आमच्या माऊली आता नाश्ता करत बसलेले आहे. भूक लागली, मस्त मिसळ. तर रामकृष्ण हरी. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण बघितलं आहे की वारकरी कसे आपले अनुभव तुम्हाला सांगतात आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी.